50% मुलं इंटरव्ह्यूमधून माघारी येतात. हां, म्हणजे पाहिलं लय गर्दी यार, माझं काय होत नाही, मी चाललो. महत्त्वाची गोष्ट काय आहे की इंटरव्ह्यूला आपण जातोय, आपल्यासोबत 50 लोकं बसलेत. आपल्याला हा प्रेशर का होतोय की मला काहीच येत नाही, ह्यांना सगळ्यांना खूप येतं. तुम्ही त्यांचे फ्रेंड्स आहात का? नाही. तुम्ही त्यांच्या कॉलेजमध्ये शिकलात का? नाही. तुम्ही त्यांना ओळखता का? नाही. मग हे त्यांच्याकडे बघून तुम्ही कसं ठरवलं की त्यांना खूप येतं आणि तुम्हाला येत नाही? लिटरली मी तुम्हाला फॅक्ट सांगते, 80-90% कंपन्यांमध्ये आजही सकाळी 8ला बोलून रात्री 8ला इंटरव्ह्यू घेणारे लोक आहेत. कारण स्किल आणि डिग्रीच्या पुढे जाऊन गरज ही आता इंटरव्ह्यूची रिक्वायरमेंट बनली आहे. तुम्ही किती गरजू आहेत हे बघितलं जातं आहे. आणि जे मुलं संध्याकाळपर्यंत थांबतात त्यांना आत घेतलं जातं की बाबा हे गरजू आहेत. आणि हे खूप कॉमन आहे, जुन्या काळची ही गोष्ट आहे. असं नाही की हे आता 2025मध्ये घडतं आहे. मग त्यासाठी तेवढं पेशन्स असणं गरजेचं आहे. आणि ह्यासाठी सोल्युशन ओरिएंटेड राहणं गरजेचं आहे. बाबा माझ्या पोटात कावळे ओरडले म्हणून मी घरी चाललो नाही. डबा घेऊन जा, पाण्याची एक बॉटल सोबत ठेवा. ह्या गोष्टी प्रॅक्टिकली करणं गरजेचं आहे. नाहीतर मग मी गेलो आणि मी दिवसभर इतका अनकम्फर्टेबल बसलो आणि बाबा आता माझा हेडेक होतोय, मी चाललो घरी. तुम्ही तुमची संधी गमावताय. यापेक्षा तुम्ही सोल्युशन ओरिएंटेड राहा. जर तुम्हाला जॉब हवा आहे तर सॅक्रिफाईस तुम्हाला करणं गरजेचं आहे. याला दुसऱ्या भाषेत लोक स्ट्रगलचं नाव देतात. मी तर म्हणेल स्ट्रगल न देता ह्याला मेहनत म्हणा. माझ्या भाषेत मी मेहनत म्हणते की मी मेहनत करते. आणि ज्यावेळेस रात्री मी शांत झोपेल ना, त्यावेळेस मी हे विचार करून झोपेल की मी माझे 100% दिले. मी जर अर्ध्या इंटरव्ह्यूमधून पळून येते ना, तर मी असं म्हणू शकत नाही की मी 100% दिले. माझ्या डोक्याला परत तो प्रेशर आहे की मला उद्या कुठली अपॉर्च्युनिटी मिळेल.